गुड मॉर्निंग गाईज. सो आम्ही मस्त रेडी झालो. शौर्य दाखव कसं रेडी झालायस. मस्तपैकी रेडी झालं आणि आता आम्ही जाणार आहोत बीचवर. पण आधी आम्ही भिजणार नाही आहोत. आम्ही असं डिसाईड केलं. आत्ता आम्ही लगेच नाही भिजणार. आधी आपण काय करणार, फोटोज क्लिक करणार. कारण आम्ही कालपासून केलेच नाही आहेत. सो आम्ही आत्ता छान छान फोटोज क्लिक करणार आणि नंतर मग आम्ही भिजणार, दंगा करणार पाण्यात. बाय द वे मी कशी दिसतेय शौर्य? मस्त मस्त मस्त. ओके, बघा मी कशी दिसते. मस्त. आज बीचवर न जाता आजूबाजूचा परिसर एक्सप्लोर करायचं असं आमचं ठरलं. म्हणून आम्ही रॉक गार्डनच्या दिशेने निघालो. आम्ही एवढं डिसाईड केलं की भिजायचं नाहीये, फोटोज क्लिक करायचंय, आजूबाजूचा परिसर एक्सप्लोर करायचा आहे. पण नाही, आमच्या साहेबांना भिजायचंच आहे. काय झालं? काय आलं? काय झालं बोल. से समथिंग. व्हॉट हॅपन? काय खेकडा आहे? अजून काय? जाऊ नको, पाण्यात नाही जायचंय. अरे पण इथे नाही. आता आम्ही चाललोय समुद्राच्या आत. आम्ही बोटिंग करणार आहोत आणि तिथे आम्ही बरेचसे पॉइंट बघणार आहोत. आणि पोहणार आहे. बापरे, ह्या स्विमिंग पण करणार आहे. आणि तिथे आम्ही बघणार आहोत हे खूप सारे डॉल्फिन. येस डॉल्फिन आणि सुनामी बीच. अजून बरेचसे पॉइंट आहेत जे बघणार आहोत. ते आम्ही एक्सप्लोअर करणारच आहोत. चलो, रेडी शौर्य? आणि त्यासाठी आम्ही एक सेपरेट बोट बुक केलेली. फायनली ती आली. चाललं समुद्राच्या आणि आम्ही खूप मज्जा करणार आहोत. हे ना, काय काय बघणार आहोत आपण? डॉल्फिनच बघणार आहोत. सुनामी बीच बघणार आहोत. बरेचसे ठिकाण आहेत. तुम्ही याचं पॅकेज घेऊ शकता. मी तुम्हाला डिटेल्स देईलच. तुम्हाला सुद्धा इथे येऊन जर बोटिंग करायचं असेल तर या पॅम्पलेटवर त्याच्या सगळ्या डिटेल्स दिलेल्या आहेत. तुझी हवा तारा टाईट झाली का? जॅकेट घालून पण शौर्य घाबरल्यासारखं वाटतं. शौर्य घाबरलायस की भूक लागली आहे? काय झालं? आवाज का इतका? थोडासा घाबरलायस का? थोडासा है ना? केवढा घातलंय? हे का घातलंय? हा, बापरे. हे घातल्यावर काय होतं मग? हा, होतच राशी. बुडणार नाही का? त्याला अट्टापच स्कुबा करणार. स्कुबा करायचंय. आता प्रश्न पडला असेल खर्चाचा. तर यासाठी आम्हाला 2500 रुपीज खर्च आला. आम्ही 2.5 तासासाठी बोट बुक केलेली. मस्त वाटतं ना? पोहायचंय तुला समुद्रात. वेगवेगळे पॅकेजेस आहेत. तुम्ही कुठपर्यंत जाणार, कुठले कुठले स्पॉट बघणार, त्यानुसार तुमचे पैसे डिसाइड होतात. काय दिसतंय? इथे बघ, इथे बघ, हे बघ. उडी मारली गे. आता चान्स आहे. आता खरी त्यांनी उडी मारली पाहिजे वर. आली समोर. हे बघ. दिसलंय शौर्य? पाणी
डॉल्फिन येस. फायनली आम्ही ज्यासाठी आलो होतो, ज्यासाठी शौर्य खूप जास्त एक्साइटेड होता डॉल्फिन बघायला, आणि त्याने डॉल्फिन बघितले. ते ना शौर्य किती मस्त ते खेळत होते, कशा उड्या मारत होते, कसे उड्या मारत होते. ते पण दुपारच्या वेळेत आम्ही डॉल्फिन बघितले. लोक सकाळी 6 वाजता येतात डॉल्फिन बघायला, पण त्यांना काय डॉल्फिन दिसत नाहीत, आणि आम्ही दुपारच्या वेळेत मस्त डॉल्फिन बघितले. समुद्राच्या पाण्यावर बोट पहिल्यांदाच असा एक्सपिरियन्स घेतोय. खूप भीती पण वाटते, म्हणून मी आधी लाईफ जॅकेट नव्हता घातला, पण आता बोट खूप हलतीये त्यामुळे मी लाईफ जॅकेट घातलाय. आता आम्ही सुनामी बीचवर जातो. आवाज येतोय जसा ट्रेनचा कसा आवाज येतो, तसा बोटचा कसा आहे आवाज आहे. ठीक आहे, बोटला इंजिन आहे, त्या इंजिनचा आवाज येतोय. ओके काय, अरे इंजिनचा असं आपण समुद्रावर आहेत ना, समुद्राच्या आत आहेत ना. सध्या इन्स्टावर ट्रेंडिंगला असलेली म्हातारीची चूल पाहायला आम्ही गेलो, पण पाणी कमी असल्यामुळे बोट आम्ही जवळ घेऊन गेलो ना, आम्ही दुरूनच पाहिलं, कारण खडकावर बोट आदळेल असं काका म्हणाले. काकांनी आम्हाला छान पद्धतीने गाईड केलं, सगळ्या गोष्टींची मस्त इत्तंभूत माहिती दिली. कमाल होते आमचे बोटवाले काका पण. बाप आणि मुलाचं एकदम सिरियस डिस्कशन चालू आहे बरं का. त्यांना डिस्टर्ब नको म्हणून मी बाजूलाच बसले, पण मला खूप बरं वाटत होतं त्यांना दोघांना असं बघून. आम्ही ना दुपारच्या वेळेत निघालेलो बोटिंग करायला, पण अजिबात असं वाटलं नाही की आपण भर उन्हात समुद्राच्या आत आहोत. समुद्राच्या आत बोटच्या मधोमध बसलेल्या या दोघांना असं पाहून असं वाटत होतं एखाद्या पिक्चरचा एखादा सुंदर सीन इथे शूट होतोय. मेरा राजा किती काय इकडे. आता आम्ही सुनामी आयलंडला पोहोचलेलो आहोत. हा आहे सुनामी आयलंड, समुद्राच्या मधोमध आपल्या कोकणात आहे. देवबाग आणि तारकर्लीपासून अगदी जवळ आहे. बोटिंगने तुम्ही येऊ शकता. बोटिंगमध्ये बऱ्याचशा गोष्टी इन्क्लुडेड आहेत. कमाल एक्सपिरियन्स, मजा आली. इथे बाजूला त्यांनी आत्ता डेव्हलप केले, छोटे छोटे हॉटेल्स झालेत. सो छान एक्सपिरियन्स आहे. इथे आल्यावर आपल्याला खूप वेळ थांबायला पण देतात. आम्ही या हॉटेलवर थोडंसं खाणार आहोत. मस्त. हे बघा, हे बाबा कसे वर चढलेत. हो मस्त. हे सगळं करण्यासाठी त्याला अति एक्साइटमेंट झालेली. शौर्य बरं वाटतंय, खेळणे घेतले ते फोडून कधी मी एकदाच खेळतो असं त्याला झालं. हो ना शौर्य, आता बरं वाटतंय का? हे शेंबड्या, आत्ता भूक लागली बघा. आता कसं वाटतंय? हा, कसं पाण्यात डुबकी मारून आलाय आणि आता खूप भूक लागली आहे ना? किती भूक लागली आहे? काय खातो? काय खातोयस? डोसा नाही, ते घावणा आहे. घावणा, घावणा आणि चटणी. चटणी आणि घावणं खातस. काय खातोय? मोदक. कोकण कोकण. काय ते बीच. हा असं काय बीच आहे ना. आता
आपण आता पार्किंगला लावणार आपली बोट आणि उतरणार आपण. उतरायचं ना. तू तर एकदम बोटवालाच झालायस. आंघोळ केलीस पाण्यात, मस्त आता खातोयस बोटीवर अजून कमी झालं. आणि हे करतोयस, कपडे पण पाठी सुकट टाकले. एकदम बोटवाला बनले तू तो. नखवा पण घ्या, नखवा. नाखवा नखवा बोटीनं मिरवाला. काय शौर्य, शौर्याला बोटीनं मिरवाला. खूप भूक लागली ना आता. शेंबड्या. शेंबड्या. काका आणि कोण? बाबा आहेत ते. बाबा भांडण पडायचे. एकदम फास्ट बोट चालत भाऊ आहेत. है ना. काय दुसऱ्या बोटला चालवायला नाही लागत आहे. मग चालत काय काय ते काय काय करतात ते. वल्ले मारतात वल्ले. करताय वल्ले. होता होता तर माणूस तरी पडले दिसते असते. असे डॉल्फिन सारखे असे असे बुक बुक बुक. बोट मधून उतरायचं आता. मज्जा आली की नाही मज्जा आली बोट मध्ये. बोल काय झालं. मज्जा पण आली आहे, भूक पण लागली आणि शौर्याला खूप झोप पण आली आहे ना. अक्काबाई आली ना. आली 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 आली. बस अक्काबाई, अक्काबाई, अक्काबाई. माझ्या या थकलेल्या चेहऱ्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की आम्ही किती दमलोय बोटिंग करून. 2.5 तास बोटमध्ये होतो, पण कमाल मजा आली आणि डॉल्फिन बघितल्यावर पैसा वसूल असं वाटतं. खूप छान मस्त कमाल एक्सपिरियन्स. सगळा थकवा डॉल्फिन बघून खूप मस्त वाटलं. बाई पैसा वसूल. ह्याचं संपतच नाही आहे ना शौर्य. त्याला असं झालं मी किती वाळूत खेळू आणि किती नाही. मोदक मोदक आम्ही आधीच मोदकांची ऑर्डर दिली आहे आणि आता मी मोदक खाणार आहे. इथे ना सगळं होममेड आणि इतकं टेस्टी टेस्टी फूड मिळतं. फक्त तुम्हाला काही 15-20 मिनटं किंवा अर्धा तास आधी ऑर्डर द्यावी लागते. त्यानंतर असं यम्मी डिलिशियस फूड तुम्हाला खायला मिळतं. किती टेस्टी आहे यार. ज्यूसी कमाल. किंवा मला त्याच्यातच घेतलं. हा ताट चालेल. आत्ता आम्ही मागवली काजूची भाजी आणि एक चपाती आणि व्हेज थाळीमध्ये बापरे खूप काय काय स्पेशली सोल कढी. आता खाणार आहे मी. खाऊन तुम्हाला सांगणार आहे की कसं आहे जेवण. दुपारी पण आम्ही इथेच जेवलो, पण इतकी भूक लागलेली त्यामुळे व्हिडिओ काही केला नाही. इतकं सुपर जेवण होतं ना, टेस्टी. सो आत्ता आम्ही त्यांना आधीच ऑर्डर दिलेली काजूच्या भाजीची. सो आत्ता मागवलं आहे. सो थोडं टेस्ट करू. मी मस्त जेवण करून आलंय आणि शौर्य बघा काय पितोय. एवढ्या रात्री थंडीमध्ये तो कोल्ड्रिंक्स पितो. टेन्शन मला. बघा कसं आईस्क्रीम खातोय एक मुलगा आणि मागे त्याच्या किती वाजले. 208. 208 वाजता आईस्क्रीम खातोस. हॅलो बोल. हॅलो
मंडळी. आज आपण कुठे आलोय असं पण हा, आज आपण कुठे आलोय? मालवणात. बोल, काय बोलू? न्यूज मध्ये न्यू हाऊसमध्ये.